मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, नाशिक अंधुळे व्यावसायिक चाचणी लवकरच होणार आहे. लक्ष द्या. कारण का सांगायचं गरज भासली? कारण की माझे प्रिय मित्रांना ही गरज सांगायची खूप गरजेचं आहे. कारण की लवकर उद्या किंवा परवा लिस्ट लागून जाणार आहे नाशिकची, फिक्स आहे. आणि लवकरच त्यांचं व्यावसायिक चाचणीचं ग्राउंड शोधणं चालू आहे. 25 किलोमीटर मुलांना चालायचं आहे, मुलींना 16 किलोमीटर चालायचं आहे. व्यावसायिक चाचणी ही क्वालिफाईंग चाचणी पण खूप खूप IMP आहे. कारण की माझ्या प्रिय मित्रांना नाशिक आणि धुळे आणि बाकी सर्वांना पण ही व्यावसायिक चाचणी कंपल्सरीज आहे. का का व्हिडिओ बनवतोय? हा व्हिडिओ रात्री बनवतोय कारण की विद्यार्थ्यांना शेवटी साहजिक आहे, त्यांना माहिती नाही या गोष्टींची. तर दादांनो, तुम्ही जे पण चांगला स्कोर आहे, तगडा स्कोर आहे त्यांचा, हे त्यांना माहिती आहे आम्ही कन्फर्म सिलेक्शनच्या रेंजमध्ये आहेत. तर कृपया करून तुम्ही सावध व्हा, काळजी घ्या. कारण कुठल्याही इंजुरी होऊ देऊ नका, ऍक्सिडेंट किंवा काही गोष्टी होऊ देऊ नका. म्हणजे कसं होतंय, कुठे जाताना सांभाळून जा, काही चालताना किंवा काळजी घ्या. कारण की तुम्हाला ती व्यावसायिक चाचणी देणं खूप गरजेचं आहे. ती तुम्हाला ती क्वालिफाईंग चाचणी आहे, पण म्हणून तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या. कारण की नाशिकचं मेरिट आणि धुळ्याचं मेरिट लवकर लिस्ट लागणार आहे. झालंय, लिस्ट तयारच झालेलं आहे जेमतेम समजा. म्हणून तुमची व्यावसायिक चाचणी लगेच आहे 5-6 दिवसांनी, म्हणून तुम्ही काळजी घ्या. म्हणून सर्वात पहिले त्यासाठीच सांगण्यात आलंय की कारण कसं वाटतं की राहुल सरांनी सांगितलं 10 तारखेपर्यंत व्हा. त्याच्या आधी पण लिस्ट लागून जाणार आहे लवकरच. समजा उद्या परवा लिस्ट लागूच शकते डायरेक्ट, असं पण. म्हणून तुम्हाला व्यावसायिक चाचणी लगेच घेणार आहे, ते लगेच घेणार आहेत व्यावसायिक चाचणी. 1-4-5 दिवसांनी लगेच व्यावसायिक चाचणी चालू होणार आहे. म्हणजे ज्या दिवशी लिस्ट लागली त्याच्या 4-5 दिवसांनी लगेच क्वालिफाय विद्यार्थ्यांची व्यावसायिक चाचणी चालू करणार आहेत. मग त्यानंतर आता कोल्हापूर, ठाणे आणि नागपूरवाल्यांचं 12-13 तारखेपर्यंतच डॉक्युमेंट चेकिंग आहे. ते लगेच 15 तारखे, 16 तारखे, 17 दिवस यांचं ग्राउंड चालू होणार. सेम तशी ठाण्याची प्रोसिजर, सेम कोल्हापूरवाल्यांची प्रोसिजर. सर्वांचं ग्राउंड 15, 16, 17 तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहे. विथ फिटनेस सर्टिफिकेट काढून ठेवा. परत तुम्ही कसं म्हणणार की सर सांगितलं नाही तुम्ही. सर्वात पहिले लक्ष द्या दादांनो, लक्ष द्या. कारण की तुम्ही कसं राहतं, माणूस कसं असतं, 99% पॉझिटिव्ह आणि 1% निगेटिव्ह राहिला की तो लावून धरतो, सर तुम्ही कुठं काय बोलले. तर दादा आता कारण त्यांनी घेतलं नाही. लक्ष द्या, ठाण्यावाल्यांनी तुला फिटनेस सर्टिफिकेट मागितलं नाही, विथ कोल्हापूरवाल्यांनी मागितलं नाही फिटनेस सर्टिफिकेट. मग तुम्ही आता काढून ठेवा ते. लक्ष द्या, कारण की तुमचा जो वेळ परत नंतर तुमची धावपळ होईल. फिटनेस सर्टिफिकेट काढून ठेवा तुम्ही ते. त्याच्यानंतर जे नागपूरवाले, आता बरेच विद्यार्थी नागपूरला अपात्र झालेले आहेत, बरेच कारण असतो. कारण एक विद्यार्थ्याला बोललं की 15 तारखेला काहीतरी परत ते चान्स, जे फिटनेस वगैरे कशा तरी आहे, पोरांनी भरपूर कंप्लीट केलेले आहेत, तर काहीतरी चान्स देणार असं म्हणतायत. लक्ष द्या, ते त्याचे कन्फर्म सांगू शकत नाही, पण असं म्हणतायत की तिथे बोलतायत ते डॉक्युमेंट 15 तारखेला चान्स देणार आहेत विथ BMI. आता सर्वात पहिले अजून बऱ्याच जणांचं, विद्यार्थ्यांचं, माझं प्रिय मित्रांचं एक लक्ष द्या. सर ठाणे, नागपूरचं जाऊ द्या, नागपूरचं पात्र सांगून देऊन राहिले. ठाणे आणि कोल्हापूर इथं पात्र अपात्र सांगत नाहीये. लक्ष द्या, विद्यार्थ्यांना सांगत नाहीये. ठाणे आणि कोल्हापूरला BMI बद्दल पात्र अपात्र सांगत नाहीये. सर मग आम्ही रनिंग करावं का नाही? माझा BMI 27 भरतोय, माझा BMI 17 भरतोय, माझा BMI 16 भरतोय, माझा BMI हे भरतोय. मग माझा BMI यांनी सांगितलं बी नाही पात्र अपात्र काय, तर काय करावं? रनिंग करावं का नाही? आता लक्ष द्या, नाशिकला BMI बद्दल कोणी तुम्ही पाहिले असेल, विद्यार्थ्यांनी पाहिले असेल, BMIचा काही एवढं नव्हतं की खूप वेटेड पळाला. काय त्यांनी 19 थोडंसं BMI मध्ये ऍडजस्टमेंट केली, डायरेक्ट रिजेक्ट करता मला नाही. तसं ठाण्याचं बी वापरू शकतात, ठीक आहे. थोडंफार जर BMI खूपच अति असेल आणि खूपच कमी असेल तर रिजेक्ट मारतील. पण थोडंसं BMI मागे पुढे, एखाद्याच 1 किलो वजन कमी आहे किंवा 500 ग्रॅम 400 ग्रॅम वजन कमी आहे, मग त्याला ते अपात्र शक्यतो ते करू बी नाही शकत. मग ते म्हणते जाऊ दे, नाही का थोडंफार ऍडजस्ट. लक्ष द्या मुद्दा. मग तू तर जर म्हणणार की यार माझं BMI सर 600 ग्रॅम वजन कमी भरलं, माझं 500 ग्रॅम वजन कमी भरलं, किंवा माझं 25 चं 26-27 BMI भरला, तर मला रिजेक्ट करतील का? बरोबर की नाही? मग मी रनिंग बंद करू का? आता शेवटचे 10 दिवस आहे, खूप IMP, शेवटची प्रिंट खूप IMP गरजेची आहे. कारण की शेवटच्या 10 दिवसात खूप काही होतं की व्यवस्थित कशा काय पद्धतीने टेक्निक या गोष्टी, आणि या निगेटिव्ह विचारमुळे BMI मुळे ते रनिंग तू करून दिलीस, 10 दिवस स्टॉप करून दिलं. आणि अक्षरशः सांगतो 14, लक्ष द्या, 14 इतके मला विद्यार्थी आले. एक विद्यार्थी नाही, तिच्यापेक्षा पुढे फक्त 2 विद्यार्थी आहेत, तिच्यापेक्षा 2 मार्कांनी पुढे आहेत फक्त. आणि तिचा 14.14 टाइम आलेला आहे, .14. ती 10 मार्क मायनस गेले. 1 मायक्रोसेकंद मागे आले असते, 13 पॉईंट इकडे थोडंसं 1 मायक्रोसेकंद 10 मार्क वाढणार होती, ती पुढे जाणार होती 10 मार्कांनी पुढे. म्हणजे विचार कर मायक्रोसेकंदची काय किंमत आहे. लक्ष द्या, मायक्रोसेकंदची काय किंमत आहे. म्हणून परत सांगतो, ठाण्याला,
कोल्हापूरला आणि याला इथे एक एक मायक्रो सेकंदची फार किंमत मोजावं लागणार आहे. म्हणून असं म्हणू नको दादा की बरं सर काय बा थोडस कंटाळा मग मी बीएमआय मध्ये बसेल का पात्रापात, ती पुढची गोष्ट आहे. त्यांची लिस्ट लागल्यावरती त्यांची लिस्ट 10 तारखेच्या आज म्हणजे ज्यांचे डॉक्युमेंट चेक झाले का लिस्ट लागते 1-2 दिवसात. म्हणून पण त्यामुळे तू प्रॅक्टिस नको कमी करू ना, कारण की एक मायक्रो सेकंद म्हणजे नुकसान होईल. काही काहींचं डॉट डॉट आलेले आहेत म्हणजे 2-4 मार्काचे आपल्या पुढे मुली आहेत आणि आपलं डायरेक्ट एक डॉट एक मायक्रो सेकंद किंवा ह्याच्याने आपला डायरेक्ट 10 मार्क मायनस होते म्हणजे डायरेक्ट अख्खा सिलेक्शन. म्हणून या गोष्टीसाठी माझ्या प्रिय मित्रांना मी सावध करतोय की जेणेकरून दादा न चुकी करू नका. हे बघा ते सर्वांना भेटणार नाही पण काही लीडचे आहेत त्यांच्याकडे स्कोर पण चांगले, ग्राउंड चांगले, स्कोर चांगले, त्यांच्याकडनं चुकी व्हायला नाही पाहिजेत एवढं मी नक्की सांगतो. म्हणून आणि हे जे नाशिक धुळेवाल्यांनी तुम्ही व्यावसायिक चाचणीसाठी तयार राहा मित्रांनो, लक्ष द्या. फक्त थोडंसं स्वतःला जपाळा. एकदा व्यावसायिक चाचणी तुमचं व्यवस्थित झालं की तुम्ही टेन्शन फ्री होणार आहेत आणि तुमचं लवकर तुम्हाला 28 तारखेच्या जॉईनिंग तुम्हाला लेटर देणार आहेत, जॉईनिंग लेटर एकदम ते पण कन्फर्म झालंय की 28 तारखेच्या आज जॉईनिंग लेटर द्यायचंय. म्हणून तुम्ही फक्त आता त्यासाठीच सरांनी सांगितलं नाही बा व्यावसायिक चाचणी कधी काय होईल, तर व्यावसायिक चाचणी लवकरच होणार आहे. अजून काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका नक्की, कारण की तुम्हाला बोललो होतो ही वनरक्षकची भरती शेवटपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत तुमची साथ सोडणार नाही, तुम्हाला वेळोवेळी माहिती देणारच. जे ठाण्याचं नागपूरचं जी बी माहिती आली ते परत टाकणार, अपडेट टाकणारच मी. जो बी कोण नवीन असेल तर फॉलो करून घे दादा, सत्यच माहिती भेटेल. आणि शेवटपर्यंत कुठली भरती हातात घेतली तिचा शेवट करत तोपर्यंत आपण थांबत नाही, तिचं शेवट डिटेल माहिती पलपल क्षणाची माहिती माझ्या फॉलोअर्सला पुरवत असतो. आणि एवढा फॉलोअर्सने माझ्यावर विश्वास बी ठेवला. 27,000 लोक, 27,500 लोक झाले आपल्या परिवारामध्ये. आपल्या मोठी फॅमिली कमी दिवसात झाली, ती आपण घाबरू नका, अजून मोठी करू आणि एकजुटीने काम करू मित्रांनो. म्हणून काही प्रॉब्लेम आले कमेंट टाका, नक्की मी तुमच्या कमेंटचे रिप्लाय देईल. फक्त जे डॉक्युमेंटमध्ये खूप मेजर डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आले ते रिजेक्टच होणार आहेत. आणि जे ज्यांना जर नागपूरला जर 60 आणि 62-64 मार्क असतील तर नागपूरला विचार करा डॉक्युमेंट चेकला जायचं का नाही, कारण की खूप कमी मार्क आहेत. तुम्ही विचार करा, एवढा वेळ लांब खर्च करणं या त्या गोष्टी चांगले 60, 62, 68, 70 मार्कवाल्यांनी थोडासा विचार करूनच निर्णय घ्या, जेणेकरून कारण की स्कोर आणि कॉम्पिटिशन ती तगडी आहे मित्रांनो. सत्य आहे, सत्य आपल्याला ऍक्सेप्ट करावंच लागेल. म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.